नमस्कार. कवितेचं पान या आमच्या वेबसिरीजला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल मनापासून आभार. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सांगते, खाली तुम्हाला लाल अक्षरात सबस्क्राईब दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर एक बेलचं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा, म्हणजे आमच्या या एपिसोडची नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. थँक्यू व्हेरी मच. पाहत रहा कवितेचं पान. सुबोध आहे ना, लक्षात आहे ना मी येते. हाय सुबोध. सुबोध तुला एवढा वेळ? अरे मी आतली तुला कळली नाही, मला आजकाल फक्त कविता आलेली कळते. वेलकम वेलकम वेलकम. सॉरी, मी दार उघडा, मला ऐकूच आली नाही बेल. श्रद्धाने उघडली असेल. कसा आहेस? मस्त. थँक्यू, आज तू मला वेळ दिलास कवितेचं माय प्लेजर की तू याच्यासाठी मला विचारलंस आणि मला त्या योग्य समजलंस. बरं, मी तुला फोन केला तेव्हा आपण विचार करत होतो की कुठल्या विषयावरती आज हा एपिसोड ठेवूया. मी खूप विषय तुला ऐकवले आणि तू त्यात बोलता बोलता मी म्हटलं की अरे निसर्ग आहे, पाऊस आहे, प्रेम आहे, प्रेमभंग आहे, एकटेपणा आहे, आयुष्यातली ऍब्सर्डिटी आहे. तू आयुष्यातली ऍब्सर्डिटी याच्यावर करूया असं का, म्हणजे का तुला हा जवळचा वाटला विषय? मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुला ऍब्सर्डिटी खूप जवळची असते. बरोबर, कारण तुझी वाटचाल पण तशीच खूप झालेली असते. म्हणजे कशाचा काहीही संबंध नसताना, कुठल्याही गोष्टींचा एकमेकांशी तारतम्य भाव नसताना अचानक तुझी वाटचाल कुठनं कुठे कशातनं कशात, म्हणजे त्याची काही गणितं नसतात. म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की वैचित्र्य हेच मला असं वाटतं की कलाकाराचा स्थायी भाव आहे. त्यामुळे ॲब्सोल्युटिटी. आणि मग कलाकार म्हणून आपण जगताना अनेक नाटकं, सिनेमे, सिरियल या सगळ्या करत असताना वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स आपण करतो, वेगवेगळे रोल आपण करतो. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा असं वाटतं की हे करून सुद्धा काही त्याला पूर्णत्व नाही आहे. म्हणजे प्रत्येकाचा शोध, आयुष्य समजून घेण्याचं चालूच आहे. आणि तसाच आपला सुद्धा माणूस म्हणून असतो. त्यामुळे मला ती ॲब्सर्डिटी खूप इंटरेस्टिंग वाटते की काहीच माहिती नसण्यातनं एक वेगवेगळे जे जगण्याचे पैलू समोर येतात आणि ते इतके विचित्र असतात. एकाशी दुसऱ्याचा कधी संबंध नसतो आणि आपल्या आजूबाजूला किती विचित्र गोष्टी घडत असतात आणि ह्याचं सगळ्याचा जगण्याचा काही संबंध नसतो. इतकं ॲब्सर्ड आहे सगळं. म्हणून मला असं वाटलं की तो जो शोध सतत चालू असतो ना आपला शोधण्याचा, तो फार इंटरेस्टिंग वाटला. अनंत तारा नक्षत्रेही अनंत या गगनात, अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत. वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत, वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत, माप कशाचे कुणा मोजिता सर्व अनंत अनंत. कित्येक मानव झटती करीती हाडाचेही पाणी, कित्येक मानव झटती करीती हाडाचेही पाणी, अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी. म्हणतो कोणी आम्हा गणिला हा ग्रह हा तारा, म्हणतो कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा तारा, परंतु सांगा कोणी मोजिला हा सगळाच पसारा. क्या बात आहे. विशाल वरती गगन नवे हे विश्वाचे कोठार, विशाल वरती गगन नवे हे विश्वाचे कोठार, उदात्ततेचा सागर हा चिच्छांतीचा विस्तार. परत एकदा. विशाल वरती गगन नवे हे विश्वाचे कोठार, विश्वाचे कोठार, उदात्ततेचा सागर हा चिच्छांतीचा विस्तार. कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी, कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी, फार कशाला दिग्वनितांची तरी कुणी सांगावी. अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन, अनंत सारे विश्व जाहले अनंत या लीन, क्षुद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान. तव वैभव हे तुझी धनेही हे अत्युच्च महाल, तव वैभव हे तुझी धनेही हे अत्युच्च महाल, जातील का गगनास भेदुनी अनंत का होतील. तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील, तुझ्या कीर्तीचे माप गड्या का काळाला मोजील, ज्ञान तुझे तू म्हणशी जाईल कोठवरी जाईल. मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण.
मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण कित्येक गेले मी म्हणता या चक्री चिरडून या चक्री चिरडून या चक्री चिरडून. क्या बात आहे. कमाल लिहितात ना बालकवी. काय सुंदर नाव बालकवी आहे. बालकवी आहे आणि ते रेव्हरंड टिळकांनी त्यांना दिलेली पदवी आहे ठोंबरेंना. आणि मी पाहिलं की नंतर पण त्यांनी ज्या ज्या कविता लिहिल्या आहेत त्यातली जी निरागसता आहे म्हणजे ना विश्वाकडे पाहण्याची ती त्यांनी कायम ठेवली. म्हणजे बालकवी हे नाव त्यांनी अत्यंत सार्थ केलं. पण मला असं वाटतं की बालकवी आहेत म्हणूनच ते म्हणजे बालपणातला जो निरागस भाव असतो आणि प्रत्येक गोष्टीबद्दलची वाटणारी जी उत्सुकता असते कुतूहल असतं ते मला असं वाटतं की मोठं झाल्यानंतर आपल्याला सगळंच कळतंय या भावनेतून ते निघून जातं. म्हणून मला असं वाटतं की बालकवींची ही कविता मला फार आवडते कारण अजूनही त्यांच्यातलं लहान मूल गेलेलं नाही आहे. कुठल्याच कवितेतलं त्यांना असं वाटतं की इतकी मोठी लोकांकडे आपण बघतो ना आपल्याला असं वाटतं की मोठी लोक खूप चक्रम असतात आणि ती वेड्यासारखं वागतात जेव्हा आपण लहान असो आणि मग मोठं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही आपण करेक्ट असतो लहान मुलंच मूर्खासारखं वागतात. पण तेव्हा आपल्यातला तो लहान मुलांचा निरागसपणा गेलेला असतो आणि आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींविषयी वाटणारं कुतूहल गेलेलं असतं आणि कुतूहल असतं म्हणूनच बोथटपणा येऊन जातो आपल्या सगळ्यात संवेदना खूप. म्हणजे त्याच्यातनं काही वाटतच नाही आपल्याला. मला ही कविता फार त्याच्यासाठी ऍब्सोल्युटली तुला ऐकवते कुसुमाग्रजांची. वा. मगाशी म्हटलास की कशालाच पूर्णत्व नाही आपण इतकी धडपड झटापट करत असतो पण तरी शोध हा अखंड मृत्यूपर्यंत चालू असतो आणि आपल्याला हॅपीनेस हवा असतो आपल्याला आनंद हवा असतो पण तो कशात आहे माहिती नाही. तर या कवितेमध्ये सामान्य मनुष्य देवाला भेटायला गेला आणि तो त्याच्याशी संवाद साधतोय देवाचा आणि त्याचा संवाद आहे. कवितेचं नाव आहे दीप लावतो. प्रसन्न झाला देव मानवा प्रसन्न झाला देव मानवा म्हणे माग तुझं काय हवे ते. प्रसन्न झाला देव मानवा म्हणे माग तुझं काय हवे ते. शस्त्र हवे मज माणूस बदला शस्त्र हवे मज माणूस बदला साध्य सर्व हो पराक्रमाते. शस्त्र मिळाले हो समरांगण अवघ्या भूचे हृदय विदारी. माखुनिया रक्तात राहिला पुन्हा उभा देवाच्या दारी. काय हवे तुझं काय हवे तुझं शस्त्र न पुरते करील शास्त्रच मंगल जीवन. माणूस म्हणतोय शस्त्र न पुरते करील शास्त्रच मंगल जीवन. ज्ञान साधनी ये ईश्वरता स्वर्ग धरेचे करी न मिलन. ज्ञान साधनी ये ईश्वरता स्वर्ग धरेचे करी न मिलन. शास्त्र मिळाले शस्त्र मिळाले स्वर्ग परी स्वप्नातच राही. शास्त्र मिळाले शस्त्र मिळाले स्वर्ग परी स्वप्नातच राही. हतबल आणिक हताश मानव पुन्हा प्रभूच्या सन्निधी येई. काय हवे तुझं परत देव विचारतोय काय हवे तुझं. बावर लोमी वाट दिसेना या तिमिरातून. बावर लोमी वाट दिसेना या तिमिरातून. देव म्हणे तुझं जवळीच आहे. दीप लावतो तव माणूसपण. दीप लावतो तव माणूसपण. वा 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 वा. मला आता आठवत नाही कोणी म्हटलं होतं पण तलवार त्याच्याच हातात शोभते ज्याचं मन त्याच्या ताब्यात असतं. कारण मग ती मूठ उगाच कोणावर तरी उगारली जात नाही. तलवार म्यानातनं बाहेर काढणं खूप सोपं आहे पण म्यानातनं तलवार न बाहेर काढता लोकांना प्रेमाने जिंकून घेणं हे जास्त अवघड आहे. आणि मला असं वाटतं ते ज्यांना जमलं मला असं वाटतं की कुसुमाग्रजांना सुद्धा हेच कुठेतरी म्हणायचं असेल की मी पण जोपर्यंत गळून पडत नाही ना तोपर्यंत तुला त्या परमेश्वराशी चिंतन करता येत नाही त्याच्याशी एकरूपता करता येत नाही. फार सुंदर कविता आहे. वा. आता काय करतोस कवी यशवंत. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. उंच पाटी पालथी उषा खाली हात दोन्ही आडवे कपाळी. फरसबंदीची शेज गार गार शांत घोरत पसरला वर मजूर. मार्गी होता चालला खडखडाट आणि लोकांचा वृक्ष गजबजाट. वरी झग झगता बिजलींचा उजेड तरी त्याला लागली शोप शांत. घाम निढळावर जरी डवरलेला अंगी कुडताही भिजूनी चिंब झाला. कुशीवरही एवढा तरी वळेना दीर्घ सुस्कारा मुखातून निघेना. धूळ कचरा खालती साचलेला
तसा थुंक्यांचा सडा सांडलेला. घाण यावी त्याजला परी कुठून, कुठे होते निद्रेस त्यास भान. काम त्याचे संपले दिवस जाता, उद्याची तर त्याजला नसे चिंता. नसे आता तो कुणाचा हमाल, निजे राजा सम मोकळा खुशाल. त्याच्या उलट 7 मजल्यांची पलीकडे हवेली, दीप शृंगारे सुबक सजविलेली. उंचवरती सज्जात सौधभागी, लाल लक्ष्मीचा पहुडला पलंगी. परांची वर मऊ मऊ बिछाईत, रेशमाच्या गिरद्याही लुसलुशीत. शुभ्र पडदे जाळीचे भोवताली, झालरी ही लोंबती छताखाली. भरे वाळ्याचा चहूकडे सुगंध, जळे शेजारी श्यामदान मंद. फिरे पंखा गरगरा कोपऱ्यात, हवा खेळते असे थंडगार आत. झोप येईना तरी बिचाऱ्याला, कान लागे डोळ्यास मुळी डोळा. कुशीवरती वळत असे मधमधून, आणि सोडित असे श्वास तळमळून. कुठे गुंगी लागते जराशात, तोच दचकुनी तो बसे उठुनी ताठ. बघे डोळे फाडून भोवताली, दृष्टी मिटुनी मग पडे पुन्हा खाली. दिवस टळलेला बरा त्यास वाटे, उद्या स्मरिता परी उर आत फाटे. जरी असला भोवताली महाल, तरी चिंतेचा आत तो हमाल. क्या बात है. इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलंय की रस्त्यावरचं आपण रस्त्यातनं गाडी घेऊन जातो आणि गाडीतनं बघतो की रस्त्याच्या फुटपाथवरती केवळ हाताची उशी करून एक माणूस डाराडूर शांतपणे झोपलाय. आणि आपल्याला असं वाटतं की किती घाणीत झोपलाय तो. पण त्याला जी झोप लागलेली असते ती आपण प्रयत्न करून आयुष्यात आपल्याला कधी लागत नाही. कारण ज्या गाडीत आपण बसलेलो असतो त्या गाडीच्या हप्त्यांची आपल्या डोळ्यावरती चिंता असते. ज्या गाडीतली माणसं असतात त्यांच्या भवितव्याची चिंता असते. घरी गेल्यानंतर ज्या घरात जाणार त्याच्या हप्त्यांची चिंता असते. आणि अशा अनेक चिंतांनी आपण इतके ग्रासलेले असतो. आणि आपणच खरं तर आपण ओढवून घेतलेले असतात एक्झॅक्टली ऍक्च्युअली स्पीकिंग. आणि म्हणजे ज्या घाणीत तो झोपलाय असं आपल्याला वाटत असतं ती त्याच्यासाठी घाण नसतेच. कारण त्याला कुठली चिंताच नसते. इतक्या शांतपणे तो झोपलेला असतो. आणि आपण अजिबात घाण होऊ नये म्हणून सगळ्या प्रयत्नांनी जे काही निर्माण केलेलं असतं त्या घाणीत आपण इतके अडकलेला असतो की आपल्याला त्याच्यासारखी शांत झोप कधीच लागत नाही. क्या बात आहे. काय सुंदर वर्णन केलं ना. आणि त्याचं नाव आहे अगदी खाली आणि वर. वा. तू कुठल्या ऐकून जाता? माझ्या एक खूप लाडक्या कवयित्री आहेत नीरजा. नीरजा. काही चिंता नसताना आपल्याला जी काही झोप लागते एखाद्या व्यक्तीला आणि आपणच ओढून घेतलेल्या अनेक टेन्शन आणि चिंतामध्ये राहत नाही. पण काही काही वेळेला आपण अस्वस्थ होतो आजूबाजूची परिस्थिती बघूनही आणि त्याप्रती काही करतही नाही. आणि जो आपण आटापिटा करतो त्या परिस्थितीत आपल्याला ती परिस्थिती शिवू न देता आपण त्यात कसं शांतपणे जगू याच्यासाठी जो काही आपण आटापिटा करतो आणि एक प्रकारचे या सगळ्या परिस्थितीत निबर होऊन जातो आपणच स्वतः करवून घेतो स्वतः. त्या कवितेचं नाव आहे मी शांत बुद्ध स्थितीत. रोज काहीतरी घडतंय आजूबाजूला, रोज काहीतरी घडतंय आजूबाजूला आणि मी शांत बुद्ध स्थितीत. 3-4 खून, लुटालूट, बलात्कार, अत्याचार, ओसरणाऱ्या गाडीतून सांडणारे प्रवासी 2-4, अतिरेकी हल्ले, नाटक, सिनेमा, पुस्तकावर बंदी, आंदोलन, मोर्चे, उपोषण, मरणाऱ्यांसाठी मारणाऱ्यांनी केलेली, सेमिनार, वर्कशॉप, संस्कारासाठी उन्हाळी हिवाळी शिबिर, न्याय संस्थातून लढा देणाऱ्या बायका, दलित, शेतकरी इत्यादी. बातमी होती रोज, बातमी होते आहे रोज. मी वाचते वर्तमानपत्र, पाहते न्यूज चॅनल्स, काय काय होते जगात त्याची ठेवते नोंद मनात. चहाच्या टेबलावर बोलते भरभरून देशाच्या प्रश्नांवर, चहाच्या टेबलावर बोलते भरभरून देशाच्या प्रश्नांवर. हलकं वाटल्यावर हातात ट्रॉली घेऊन फिरते मॉल मधून, पहा डिझायनर कपडे, शूज, ज्वेलरी वगैरे. अगदीच वाटलं अस्वस्थ तर पाहते 300 रुपयात एखादा टुकार चित्रपट. वाईट घडतंय सतत
वाईट घडतंय सतत, किती दुःख आहेत जगात म्हणून नाव नोंदवते विपश्यना केंद्रात मनशांतीसाठी. वाईट घडतंय सतत, किती दुःख आहेत जगात म्हणून नाव नोंदवते विपश्यना केंद्रात मनशांतीसाठी. 20 दिवसात मिळवते मी आयुष्यभराची शांती. 20 दिवसात मिळवते मी आयुष्यभराची शांती. कधी योगा, आस्था, रामदेव बाबा आणि त्यावर उतारा म्हणून सास बहुची मालिका. कधी एखादा आउटिंग निसर्गाच्या सान्निध्यात, नदीचा खळखळता प्रवाह, फेसाळणारा समुद्र, हिरवगार शेत, विसरायला लावतो पर्यावरण धोक्यात आल्याच्या बातम्या. सारं कसं शांत शांत. एवढं काही घडत असताना आजूबाजूला, मीही शांत, मग्न, बुद्ध स्थितीत. वा, बोलूच नाही याच्यानंतर. बोचरी कविता जास्त आहे ही. अगदी अगदी. पण आयुष्यातला विरोधाभासच आहे ना, आणि हा आपण ऍब्सर्डिटी सकटच जगत असतो की आपल्याला कळत असतं पण आपण पाऊल नाही उचलत. आणि आता आपण नुसतंच ग्लोबलायझेशन म्हणतो पण आपण ग्लोबलायझेशन पेक्षा आपल्या स्वतःच्या शेजारच्या जवळच्या माणसाच्या तरी जवळ आलोय की नाही हे एकदा तपासून बघायला पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे मोबाईलवरनं आपण खूप लांबच्या माणसाशी तासनतास बोलत बसतो, पण शेजारी आपल्या असलेल्या घरातल्या माणसाशी सुद्धा आपल्याला 2 क्षण बोलता येत नाही. तर मला असं वाटतं की झालं आयुष्य, तुकड्या तुकड्यात जगतो आपण असं. तरी सुद्धा मला असं वाटतं की एक मरगळ गेल्यानंतर येणारा उत्साह परत असतो. एक पान गळाल्यानंतर त्या जागी दुसरं पान पण येतं आणि ती व्यवस्था निसर्गानेच करून ठेवलेली असते. सो या सगळ्या गोष्टी जरी आजूबाजूला घडत असल्या ज्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत, तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याच्यातनं कदाचित स्वस्थतेकडे जाण्याचा मार्गच आपल्याला सापडू शकतो. थँक्यू सुबोध. आणि आमच्याकडनं तुला ही एक छोटीशी भेट. खूप सुंदर आहे. अक्षर करावे सुंदर. वा, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, अक्षर सुंदर. खूप छान. काव्यरसिक प्रेक्षकांचे मी आभार मानते. हे असेच एपिसोड आपण चालू ठेवणार आहोत. आज आपण सुबोधला भेटलो, तसं पुढच्या एपिसोडमध्ये अजून कोणाला तरी सरप्राईज भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे छान कविता ऐकणार आहोत. आमच्या ह्या सगळ्या प्रवासाला सामील होण्यासाठी, या प्रवासात येण्यासाठी तुम्ही डेफिनेटली सबस्क्राईब करा सरस्वती वाहिनी आणि कवितेचं पान. थँक्यू सो मच.